नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आपल्या जीवनातील असे काही प्रसंग असतात, असे काही प्रश्न असतात, ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कधी सापडत नाहीत. परंतु जीवन मूल्य कार्यक्रमाने ह्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज सोप्या शब्दांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. आणि अशाच काही प्रश्नांना घेऊन आपण आजही इथे उपस्थित आहोत आणि ह्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, मागचा सत्र जेव्हा आपण संपवला त्यावेळेला आपला विषय होता कृतज्ञता, की आपल्याला कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. वी हॅव टू पे आवर ग्रॅटिट्यूड्स. मग ती व्यक्ती असू देत, परमात्मा असू देत, प्रकृती असू देत, ह्या तिन्ही गोष्टींप्रती आपल्याला आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. जेव्हा तुम्ही अनुभव करवला त्यावेळेला खूप बरं वाटलं. त्यानंतर त्याची जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करत होतो तर एक छोटासा मला अडचण जाणवत होती आणि त्याचंच मला स्पष्टीकरण तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, की असे काही व्यक्ती किंवा प्रसंग असे जीवनामधले समोर येत राहिले की जिथे मला कृतज्ञता व्यक्त करणं फार कठीण जात होतं. फक्त ते शाब्दिक होतं. तुम्ही जसं म्हटलात की हृदयातून आलं पाहिजे, ते हृदयातून येत नव्हतं. मला तिथे कठीण वाटत होतं. तर हे का असं होत होतं? तुम्ही काय ह्याच्याबद्दल मला मार्गदर्शन द्याल? फार छान. मला आनंद वाटतं की तुम्ही एवढ्या खोलात उतरलात. कृतज्ञता भाव व्यक्त करणं लोकांना जेव्हा कठीण वाटतं तेव्हा समजायचं की आपली जी ऊर्जा आहे, ज्याला आपण आत्मिक शक्ती म्हणतो किंवा ज्याला सोल इंग्रजीमध्ये म्हणतात, सोर्स ऑफ युनिक लाईट एनर्जी, ती एक मेटाफिजिकल म्हणजे अभौतिकीय शक्ती आहे. आणि जीवनाला इंग्रजीमध्ये आपण लाईफ म्हणतो आणि आपलं जी मालिका आहे त्याचं नाव आहे की विचार बदला म्हणजे जीवन बदलेल. तर जीवन म्हणजे लाईफ. लाईफ शब्दाचा फुल फॉर्म आहे की लव्हिंग इन्फायनाईट फ्लो ऑफ एनर्जी. आणि ऊर्जा अशी सतत वाहत राहिली पाहिजे. ती वाहत नाही आहे कृतज्ञता भावामध्ये. याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी अवरोध आहे. देअर आर सम ब्लॉक्स. काहीतरी आहे जे त्याच्यामध्ये आहे जे त्याला वाहायला देत नाही. ते आपल्या अनादि गुणांचा अनुभव करून देत नाही. याचा अर्थ आत्म्यामध्ये अशी दृष्टी आहे की आपल्या बाजूला जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी आपण दोष पाहतो आहोत. अजून ती दृष्टी निर्दोष झालेली नाही आहे. आणि जोपर्यंत एखादी व्यक्ती किंवा घटनेमध्ये आपण दोष पाहतो आहोत तोपर्यंत तो भाव हृदयापासून येणं फार कठीण आहे. जसं तुम्ही अतिशय समर्पक म्हणाला की शाब्दिक होत आहे, ते नुसतं तोंडाने येत आहे किंवा डोक्यापासून येत आहे, ते हृदयापर्यंत पोचलेलं नाही. याचा अर्थ अशी एखादी व्यक्ती आहे जी मला डिस्टर्ब करते आहे किंवा तिच्याप्रती शुभभावना ठेवणं माझ्यासाठी कठीण चाललेलं आहे. त्यामुळे हृदयापासून तो क्षमाभाव नाही तर क्षमाभाव किंवा कृतज्ञता भाव हे येणं कठीण जात आहे. तर त्या व्यक्तीला कुठेतरी मी क्षमा अजून केलेली नाही आहे आणि ती व्यक्ती मला असं वाटतं की त्याने मला त्रास दिलेला आहे आणि या त्रासामुळेच मी कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. तर ती व्यक्ती किंवा एखादी घटना ती माझ्यामध्ये आहे, अजून त्याच्या स्मृती आहेत. तर त्या स्मृतीमुळे माझी जी ऊर्जा फ्री फ्लोईंग असायला पाहिजे, माझ्या ज्या अनादी गुण आहेत जे फ्री फ्लोईंग असायला पाहिजे ते होत नाही आहे. तर त्याच्यासाठी मला दोन गोष्टी ज्या इथे दिसतात. एक तर ह्या सृष्टीमध्ये संसारामध्ये कोणाचा काही दोष नाही, निर्दोष आहे हा संपूर्ण विशाल ड्रामा. बाह्य पक्षी जर तुम्ही बघितलं तर वाटतं की आणि चूक केलेली आहे, पण चूक केलेली आहे एखाद्या व्यक्तीने तर त्याला सजा देण्यासाठी आपण नाही आहोत. हा फार मोठा सिद्धांत परमात्म्याने आम्हाला सांगितलेला आहे की एखाद्या व्यक्तीने चूक केली तर आपण लगेच त्याला सजा द्यायला जातो, त्याच्याशी संबंध तोडून टाकतो किंवा त्याला आपण उलट बोलतो किंवा बरं वाईट बोलतो आणि आणखीन कर्माचे अकाउंट्स नवीन आपण क्रिएट करत असतो. एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली ड्रामा प्लॅन अनुसार किंवा बेहदच्या विश्वाच्या नाटकामध्ये, तर ती चूकच त्याच्यासाठी फार मोठी सजा असते. कारण अगोदर आपण पाहिलेलं आहे की हा जो विशाल ड्रामा आहे, हे जे विशाल नाटक आहे ज्याच्यामध्ये 700 करोड ॲक्टर्स प्ले करतायत आपलं पार्ट, तर हा ऑटोमॅटिक चालणार आहे. ह्याच्यामध्ये कोणाला सजा देण्याची आवश्यकता नाही आहे.
कारण हा जो विशाल ड्रामा आहे एक अनादी नियमावर चालतो, ज्याला मी म्हणतो इको. लाईफ इज इको. जे तुम्ही द्याल ते तुम्हाला परत मिळणार. पण आपल्याला असं वाटतं की मला जो त्रास झालेला आहे जीवनामध्ये त्याच्यासाठी ही व्यक्ती जबाबदार आहे आणि या व्यक्तीने मला त्रास दिलेला आहे भरपूर. त्यामुळे त्या व्यक्तीबद्दल शुभ भावना जागृत करणं मला फार कठीण जातं. आणि अशा व्यक्ती एक किंवा अनेक असू शकतात आणि ते माझ्यातली पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर आणायला ब्लॉक बनत आहेत. तर जोपर्यंत मी त्यांना क्षमा करत नाही आणि त्या व्यक्तीकडे मी निर्दोष दृष्टीने बघत नाही तोपर्यंत कृतज्ञता भाव हृदयापासून अनुभव करणं फार कठीण आहे. इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. म्हणून तुम्हाला तो अनुभव होत नाही. डॉक्टर साहेब, तुम्ही आता बोलत असताना म्हटलात की आपल्याला म्हणजे एक इको आहे. तर जेव्हा आपण एखाद्याला शिक्षा करण्याची जी वृत्ती होते की त्यांनी चूक केलेली आणि त्याला मी आता दंड देणार, हा जो भाव जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला कित्येकदा तरी आमच्याच मनामध्ये बरेचसे प्रश्न हे चालू असतात, असं करेन तसं करेन. तर ही पण एक स्वतःला शिक्षा आहे. ॲब्सोल्युटली, देअर यू आर. आता तुम्ही पकडलेले आहेत है ना. हे अवेअरनेस एका योगीमध्ये असतं. हा योगी व्यक्तीमध्ये एक सर्वसामान्य मनुष्यामध्ये फरक आहे. मी एक क्लासिकल उदाहरण देईन. भरपूर संतांचं तुम्ही जीवन बघा, त्यांच्यामध्ये हा एक नैसर्गिक स्वभाव असतो क्षमाभावाचा. सगळ्यात चांगलं उदाहरण जे मला आवडतं ते म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये जीसस क्राइस्टचं. जीसस क्राइस्ट पवित्र आत्मा, काय केलं त्याची काही चूक नव्हती, पण लोकांनी त्याला क्रॉसवर चढवलं. आणि तुम्ही विचार करा, एका व्यक्तीला क्रॉसवर चढवलं, त्याच्या हातामध्ये खिळे ठोकलेत, पायामध्ये खिळे ठोकलेत, किती दुःख झालं असेल त्याला, किती पेन असेल. आणि विशेष म्हणजे काही चूक नसताना एवढं दुःख त्या व्यक्तीला सहन करावं लागलं. पण त्या अवस्थेमध्ये देखील त्याच्यातून जे शब्द निघाले तोंडातून, दे वर हायली मोटिवेटिंग, की परमेश्वरा तू या लोकांना क्षमा कर. कारण त्यांना माहीत नाही की ते काय करताय. असं नाही की त्याला त्रास होत होता, ही वॉज बियॉन्ड दॅट. त्याची अवस्था एवढी श्रेष्ठ होती की त्याच्या पलीकडे होते. पण त्या अवस्थेमध्ये जे भाव निघाले, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि असे भरपूर संत आहेत, महाराष्ट्रामध्ये पण संत होऊन गेले. आणि हा सृष्टीचा मला वाटतं हा नियम आहे की एखादी अशी पवित्र आत्मा आहे. ज्ञानेश्वरांचं जीवन घ्या तुम्ही, महाराष्ट्रामध्ये किती त्रास दिला लोकांनी, पण त्याच लोकांसाठी त्यांनी ज्ञानेश्वरी दिली. लोकांना किती सुख आता ज्ञानेश्वरीवर, किती प्रवचनं, किती रिसर्च करतात, किती भाषांमध्ये त्याची भाषांतर झाले. तर सगळ्या संतांचं जर आपण आयुष्य बघितलं की लोकांनी त्रास दिलाय, पण त्या लोकांबद्दल त्यांच्या भावना किती श्रेष्ठ होत्या. तर त्यावेळेला ह्या संतांना कर्माची गती माहिती होती की एखाद्या व्यक्तीपासून मला काय मिळत आहे तर मला फक्त साक्षी राहायचं आहे, मला पॉझिटिव्ह द्यायचं आहे, कारण जे मी देणार ते मला मिळणार. मग अशा वेळेला जर एखादी व्यक्ती आपल्याला वाटतं की ह्या व्यक्तीमुळे मला त्रास होतो आणि त्यावेळेला मी जर रिॲक्ट केलं, मी जर त्याच्यावर नकारात्मक चिंतन केलं, तर मी नवीन अकाउंट क्रिएट करत आहे आणि ते अकाउंट परत माझ्याकडे येणार आहे. आणि मग आपण म्हणतो 1 महिन्यापासून 2 महिन्यापासून या व्यक्तीने मला भरपूर त्रास दिलेला आहे. त्यांनी त्रास नाही दिलेला आहे, मी जे व्हायब्रेशन त्या व्यक्तीला पाठवले, कळत नकळत, जाणते अजाणीपणे, ते मला परत येत आहे. तर माझेच संकल्प मी जे बाहेर फेकले ते टच होऊन मला परत येत आहे. आणि ते एक शिक्षेचा रूप, एक दंडाचा रूप धरून येतं आणि म्हणून तुम्हाला तो त्रास. सजा आहे. बरोबर आहे डॉक्टर साहेब. खूप इतकी अशी सूक्ष्म गोष्ट होती, परंतु खूप सुंदर तुम्ही ह्याला आमच्यासमोर मांडलेलं आहे. तर जेव्हा क्षमाभाव तुम्ही म्हणता, तर क्षमा करत असताना बरेचदा आपली जी प्रार्थना असते त्याच्यामध्ये आपण परमेश्वराला, परमात्म्याला म्हणतो की तुम्ही क्षमा करा. जसं तुम्ही आता येशू ख्रिस्ताचं आता उदाहरण आमच्या समोर ठेवलं. तर इथे मला हे जाणून घ्यायचं आहे की आपण स्वतःहून एखाद्या व्यक्तीला क्षमा करण्यासाठी सक्षम आहोत का? म्हणजे व्यक्ती असो, प्रसंग असो, का त्याच्यासाठी परमात्म्याचीच मदत घेतली पाहिजे किंवा त्याला सांगितलं पाहिजे तू क्षमा कर? मग कोणतं मोर इफेक्टिव्ह आहे, परमात्म्याने त्याला क्षमा करावी का आपण स्वतः त्यांना क्षमा करावं? फार सूक्ष्म आहे, आपल्याला फार लक्ष देऊन ऐकावं लागेल. इंग्रजीमध्ये असं म्हणतात, इन ऑर्डर टू फॉरगिव्ह यू हॅव टू ब्लेम फर्स्ट. तुम्हाला क्षमा करण्यापूर्वी दोष देणं जरुरी आहे. जेव्हा मी एखाद्याला दोषी समजतो तेव्हाच मी त्याला क्षमा करण्याचा विचार करतो की बाबा तू ही चूक केली, मी तुला क्षमा करतो. हा पण एक प्रकारचा अभिमान आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणतोय, चला लौकिक दृष्टिकोनातून सोडा, तुम्ही परमेश्वराच्या रोलमधून बघा.
परमेश्वर वरून जो हा विशाल ड्रामा बघत असेल तर त्याचा दृष्टिकोन काय असेल? तो तिन्ही काळांना जाणतो. समजा दोन व्यक्ती आहेत, त्या दोघांचं आपापसात बनत नाही किंवा हिसाब किताब आहे कर्माच्या गतीनुसार, तर परमेश्वर काय बघतो आहे की या दोघांचे हिसाब किताब, कर्माचे हिसाब किताब ते चुकतू करत आहे. त्यावेळेला परमेश्वर म्हणत नाही की ह्याची चूक आहे की त्याची चूक आहे. तो साक्षी होऊन तो पाठ बघत असतो. क्षमा करणं ही एक क्रिया जरी आपण म्हणतो, पण ती क्रिया सगळ्यात जास्त जर कोणाला फायदा देत असेल तर ज्या व्यक्तीमध्ये क्षमाभाव जागृत होतो त्याला सगळ्यात जास्त फायदा येतो. आणि क्षमाभाव वाचामध्ये कधी आला नाही पाहिजे. क्षमा ही नेहमी मनसामध्ये असते, मनामध्ये असते, तो भाव आहे, कधीही वाचामध्ये यायला नाही पाहिजे. द मोमेंट क्षमाभाव ज्या क्षणी तुमच्या बोलमध्ये आला तर समजायचं तुम्ही त्यावेळेला बॉडी कॉन्शियस आहात, तुमचा तो अभिमान आहे. कोणत्याही संतांनी असं म्हटलेलं नाही आहे की मी तुम्हाला क्षमा करतो तुम्ही चूक केली. हा एक अभिमान आहे. क्षमाभाव हृदयापासून भावनेमध्ये असला पाहिजे, तो बोलमध्ये कधीही नाही आला पाहिजे. तो तुमच्या कर्माद्वारे दिसला पाहिजे की तुम्ही एखाद्याला क्षमा केली. असं पण होऊ शकतं की तुम्ही म्हणता ठीक आहे मी तुला क्षमा केली जा, पण तुमच्या मनामधून तो भाव गेलेला नाही आहे जसं तुम्ही म्हणाला. तर क्षमा जोपर्यंत हृदयामध्ये आहे तोपर्यंत ती क्षमा आहे. तुम्ही जर बोलून दाखवलं तर त्याचा इफेक्ट गेलेला आहे. क्षमा 3 लेवलवर करायची असते. एक सगळ्यात इम्पॉर्टंट क्षमा करायची असेल तर तुम्ही पहिलं स्वतःला क्षमा करा. मला कबीरचा दोहा फार आवडतो. संत कबीर भारतामध्ये एक फार मोठा अवलिया योगी होऊन गेला. तर त्याचं एक वाक्य आहे की बुरा देखन मैं चला, बुरा ना मिलिया कोई, जब खोजा अपने आप को तो मुझसे बुरा न कोई. या दुनियेमध्ये मी वाईट मनुष्य बघायला गेलो तर मला कोणी नाही सापडले, पण जेव्हा मी स्वतःला बघितलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नव्हता. तर स्वतःला सगळ्यात पहिलं क्षमा केलं पाहिजे. आणि ते पण तुम्ही तेव्हा करू शकता जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकार करू शकता की मी पण एक मनुष्य आहे, माझ्याकडून चुका होऊ शकतात. तर जसं माझ्याकडून चुका होऊ शकतात तसं दुसऱ्या व्यक्तींकडून सुद्धा चुका होऊ शकतात. कारण परमेश्वर कोणी नाही आहे, सगळे साधारण मनुष्य आहेत, त्यामुळे चुका सगळ्यांकडून होतात. हा भाव माझ्याकडे आला आणि मी त्या व्यक्तीला निर्दोष दृष्टीने पाहिलं ही परमात्म्याची संतान आहे. जसं मी परमात्म्याची संतान आहे तसं ती व्यक्ती देखील परमात्म्याची संतान आहे. चला तिच्याकडून चूक झालेली आहे. का झाली चूक? कारण त्या व्यक्तीमध्ये शक्ती नाही आहे म्हणून ती चूक झाली ना. शक्ती असती तर त्याने चूक केलीच नसते. मग त्यावेळेला गरज कशाची आहे? त्याला शक्तीची आवश्यकता आहे, ती आपण दिली पाहिजे. तर आध्यात्मिकता आम्हाला हे सांगतं की एखाद्या ठिकाणी आग लागलेली आहे तर तुम्ही ती आग वाढवायची नसते, तुमचं काम आहे त्याच्यावर पाणी टाकणं. सोल्युशनवर फोकस करा. समाधान काय आहे त्यावेळेला परिस्थितीचं? तर त्यावेळेला परिस्थितीचं समाधान आहे मी असो किंवा दुसरा व्यक्ती असतो, त्यांना शक्तीची आवश्यकता आहे. ती शक्ती द्या आणि परमनंटली त्याच्यातली ती कमजोरी दूर करा. आणि ती शक्ती आहे शुभ भावनेची शक्ती, गुड विशेष, आणि तो हृदयापासून येतात. तर स्वतःला क्षमा पहिलं करायचं, दुसऱ्याला क्षमा करायचं. आणि एक महत्त्वाचं, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, अशी पण लोक आहेत जी लोक म्हणतात की आता ही मान्यता आहे, हा पण एक बिलीफ आहे की भगवान ने मेरे साथ ऐसा क्यों किया. परमेश्वरावर पण त्यांची कंप्लेंट असते की परमेश्वराने माझं असं भाग्य का बनवलं, मला का असा जन्म दिला, अशा घरात जन्म दिला, किंवा माझं शिक्षण जे काय असेल, आई वडील, परमेश्वरावर कंप्लेंट असते. हा पण एक चुकीचा दृष्टिकोन आहे. परमेश्वर कोणाचं भाग्य बनवत नाही. परमेश्वराला मी ते सांगेन की परमेश्वराला भाग्य विधाता म्हणतात. भाग्य विधाता या शब्दाचा अर्थ आहे की तो विधान करतो भाग्याचं. म्हणजे तो नियम सांगणार आहे की असं केलं तर हे मिळणार, असं केलं तर हे मिळणार. तो कोणाचं क्रिएट नाही करत. आपलं भाग्य आपण बनवतो, आपल्या विचारांनी बनवतो. म्हणून आपल्या सिरीजचं जे नाव आहे की विचार बदला भाग्य बदलेल. जे काय झालं असेल आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये, ज्या काही घटना घडल्या असेल, ओके, पास्ट इज पास्ट. आता तुम्ही विचार करा की तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य कसं पाहिजे, आणि जसं तुम्हाला पाहिजे तसे विचार तुम्हाला आता केले पाहिजे. कारण आतापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये जे घडलं त्याचं कारण माझे अगोदरचे विचार होते, भावना होत्या, त्याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये अशा घटना घडल्या. ठीक आहे, आता मला समज आलेली आहे, कर्माची गती समजलेली आहे, ईश्वरीय ज्ञान मला कळलेलं आहे. आता मला माझं पुढचं आयुष्य कसं पाहिजे ते तुम्ही विचार करा. जर तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य शांत, समाधानी, सुखी पाहिजे तर आता तुमचे विचार बदला ह्या क्षणाला.
आणि तुम्ही तुमच्या विचारामध्ये हे सगळे पॉझिटिव्ह क्वालिटीज आत्म्याचे आणलेत, शुभ भावना प्रत्येक व्यक्तीबद्दल स्वतःबद्दल ठेवली, तर पुढचं आयुष्य तुमचं चांगलं जाणार आहे. आणि हाच मेसेज आम्हाला ह्या मालिकेद्वारे द्यायचा आहे. तर क्षमाभावमध्ये परमेश्वराला पण दोष देता कामा नये, कारण तो फक्त विधान करतो. त्याच्यावर चालणं न चालणं हे आपण ठरवतो. इवन आपण जेव्हा म्हणतो की ह्या व्यक्तीमुळे मी परेशान आहे, त्या व्यक्तीमुळे परेशान नाही. त्या व्यक्तीने जे काय वागला, त्याच्या संस्कारानुसार वागला, त्या संस्कारानुसार ज्याने जो वागला, त्याच्यानंतर मी जो विचार केला आणि मी जे कर्म केलं, त्याच्यामुळे मी परेशान आहे. तर ते विचार करणं माझ्या हातामध्ये होतं, त्या व्यक्तीच्या हातामध्ये नाही आहे. तो व्यक्ती आपल्या संस्कारानुसार चालतोय, पण तुमच्या हातामध्ये आहे काय विचार करणं. एखाद्याने तुमचा अपमान केला फॉर एक्झाम्पल, मग त्याच्यानंतर विचार करणं हे तुम्हाला ठरवायचं असतं. आणि तो जो विचार करून मी जर स्वीकार करणार नाही, मी असंच आहे, माझ्यामुळेच असं झालं असेल, मग तुम्ही स्वतःला त्रास देताय त्यावेळेला. त्याचे व्हायब्रेशन तुम्ही घेतलेले आहे. म्हणून आमच्या इकडे ब्रह्माकुमारीमध्ये एक स्लोगन आहे, न दुःख दो न दुःख लो. दुःख न देणे आपण लक्षात ठेवतो, पण एखादा देतोय तर तुम्ही घेता कशाला, ती पण तुमची शक्ती आहे. सुख दो और सुख लो, हे बोलणं फार सोपं आहे, पण आमचा असा अनुभव आहे की जर तुम्ही परमात्म्याशी योग लावलात, साक्षी भावाचा अभ्यास केला, डिटॅच व्हायचा, आणि परमात्मा जो सर्व शक्तिमान आहे त्याला तुम्ही स्वतःबरोबर ठेवलं, तर आमचा असा अनुभव आहे की हळूहळू ही कला स्किल तुमच्यामध्ये यायला लागते आणि तुम्ही सहज कोणाला हृदयापासून क्षमा करू शकता. आणि क्षमाभाव जर तुमच्या हृदयामध्ये आला तर तुम्हाला इतकं बरं वाटेल, इतकं बरं वाटेल, असं वाटेल की ज्या जखमा होत्या आतमध्ये त्या सगळ्या जखमा भरून निघालेल्या आहे. आणि एक तृप्ततेचा अनुभव तुम्हाला आतून होतो आणि कृतज्ञतेने तुम्ही संतुष्ट होऊन जाता. डॉक्टर साहेब, नक्कीच तुम्ही जो मुद्दा मांडला आहे तो खूप प्रशंसनीय आहे की क्षमा करणं गरजेचं आहे स्वतःला, इतरांना आणि परमेश्वराला. कारण हा मुद्दा अगदी अचूक होता की आम्ही कित्येकदा तरी कित्येक गोष्टींसाठी परमात्म्याला दोषी ठरवतो की हे तुझ्यामुळे झालं, तू केलंस म्हणून हे असं झालं आणि माझ्याबरोबरच तू हे असं केलं. परंतु तुम्ही म्हटलात की परमेश्वर एका दृष्टीने सर्वांना बघतो. त्यांनी भाग्य कसं विधान फक्त दिलेलं आहे आणि आपल्या कर्माचीच आपल्याला जी गती आहे किंवा जो त्रास आहे तो आपल्या कर्मामुळे होतो, आपल्या विचारांमुळे होतो. तर क्षमा एखाद्या व्यक्तीला आपल्याला करण्यासाठी तुम्ही जसं मागेही म्हटलात की फॉरगेट अँड फॉरगिव्ह, म्हणजे आपल्याला ज्या स्मृती आहेत त्या फॉरगेट केल्या पाहिजे आणि मग फॉरगिव्ह केलं पाहिजे. तर आपण आता कोणत्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला फॉरगिव्ह करू हे आम्हाला तुम्ही सांगा. ठीक आहे, आपण अभिकथन करूया क्षमेसाठी. ओम शांती. मी शांत स्वरूप आत्मा आहे, परमात्म्याची संतान आहे. मला माहीत आहे की माझ्यामध्ये काही गुण पण आहेत आणि अवगुण पण आहेत. मी नेहमी परफेक्ट, संपूर्ण अजून झालेली नाही आहे, त्यामुळे माझ्याकडून चुका होऊ शकतात. जशा माझ्याकडून चुका होऊ शकतात तसे दुसऱ्या व्यक्तींकडून देखील चुका होऊ शकतात. आणि अशा भरपूर घटना माझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मी स्वतः डिस्टर्ब झालेले आहे आणि दुसऱ्यांबद्दल पण माझ्या मनामध्ये राग आहे. पण आज मला कळून चुकलेलं आहे, या नकारात्मक भावना जेवढा मी हृदयामध्ये ठेवेन तेवढा मला त्रास होणार आहे. परमेश्वराने मला समज दिली आहे की या भावनांना जेवढ्या लवकर ज्ञानाच्या आधारे मी दूर करेन तेवढा मला चांगला अनुभव होत जाईल. जसे मी चूक केल्यावर स्वतःला क्षमा करण्याची अपेक्षा दुसऱ्यांकडून ठेवतो, तसे दुसरे देखील माझ्याकडून चूक झाल्यावर क्षमेची अपेक्षा ठेवतात. आज या क्षणाला सर्वप्रथम मी स्वतःला संपूर्णपणे क्षमा करत आहे, हृदयापासून. जाणते अजाणतेपणी माझ्याकडून ज्या काही चुका झालेल्या आहेत त्याच्याबद्दल मी स्वतःला क्षमा करत आहे, क्षमा करत आहे, क्षमा करत आहे. अन्य लोक देखील जे माझ्या बाजूला आहेत, माझ्याबरोबर कार्यक्षेत्रामध्ये आहेत, घरी आहेत, परिवारामध्ये आहेत,
त्यांच्याकडून देखील जाणते अजाणतेपणे जर काही चुका झालेल्या असतील तर त्यांना देखील मी हृदयापासून क्षमा करत आहे. मला कळून चुकलेलं आहे की जोपर्यंत आत्म्यामध्ये संपूर्ण शक्ती येत नाही तोपर्यंत चुका या होत राहणार. मी परमात्मावर पण काही दोष देत नाही, कारण परमात्मा हा भाग्य विधाता आहे. तो कोणालाही फेवर करत नाही, तो शक्ती देतो आणि त्याच्याकडून शक्ती घेऊन मी स्वतःला भरपूर करत आहे. परमात्म्याची संतान, मी मास्टर सर्वशक्तिवान आहे. मला आता खूप हलकं वाटतंय. मी एकदम शांत आहे, हलकी आहे. माझ्यावरचं भरपूर ओझं दूर झालेलं आहे असं मला अनुभव होतो. माझं हृदय दयाभाव आणि क्षमाभावने भरपूर झालेलं आहे. हा संसार निर्दोष आहे. सर्व लोक चांगले आहेत आणि परमात्म्याची संतान आहे. हे संपूर्ण विश्व एक परिवार आहे आणि सर्व आत्माए आपल्या आदि अनादि स्वरूपामध्ये संपूर्ण आहे. ओम शांती शांती. तर ह्या सर्व गोष्टी करत असताना राजयोगा मेडिटेशन जे ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये शिकवलं जातं हे खूप मदतीस पडतं. तर ह्या गोष्टींची अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता, किंवा तुमच्या मनामध्ये असे काही प्रश्न उत्पन्न होत असतील तर तुम्ही आम्हाला ईमेल करू शकता, किंवा तुम्ही आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. तर पुन्हा आपल्या अशाच एखाद्या विषयाला घेऊन आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी, किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.